बघा आज मी आहे ना अजून एका प्लांटची रिपोर्टिंग केली. कुंडीमध्ये बघा पूर्ण सुकलेले पानं भरले. तेच जे आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवले होते ना, कन्हेराचा व्हिडिओ बनवला तसेच पानं मी गोळा करून ठेवले होते. या पानं बघा इतकी छान झालेले आहे ना, हे नरम झालेले आहे आणि एक थंडावासुद्धा याच्यात आहे. तसं तर उन्हाळ्यात तुम्ही रिपोर्टिंग करणं टाळा. आता गरमी इतकी जास्त आहे ना की प्लांटला वाचवणंच हे खूप मोठं गोष्ट वाटत आहे. तरी बघा आता मी थंडावा निर्माण होईल म्हणून हे पूर्ण सुकलेले पानं नरम झालेले आहे. जसं माती आणि पाण्याच्या मिश्रणामध्ये होतं त्याच्यामुळं, म्हणजे माती थोडीशीच होती लेअर याच्यावर, पण खाली जे पानं राहिले ना ते पूर्ण असे बघा छान असे तयार झालेले होते. आणि बघा आता हेच आपण भरपूर प्रमाणात टाकून घेऊ आणि वर थोडीशी माती टाकूया. आणि याच्यात मला आहे ना खालच्या बागेचा एक झाड लावायचं होतं आणि त्याचं नाव बहुतेक टिकोमा आहे, पण मी जर चुकीचं म्हणत असेल तर मला नक्कीच सांगा कमेंट करून. आणि थोडीशी आता वरून हळद टाकते याची मुठभर. आणि झाड लावताना मी पूर्णपणे काळजी घेत आहे, झाड सुकू नये. पण तरी उन्हाळ्याचा दिवस असल्यामुळे एका त्या झाडाबद्दल आपण सांगू पण नाही शकत. याच्यामध्ये काय झालं विशेष म्हणजे बघा, याच्यामध्ये आहे ना ते प्लास्टिकची जे छोटीशी रिंग राहते ना, झाड लावलेलं राहते, ते मला याच्यामध्ये दिसली. त्याच्यामुळं मला आहे ना याला डिस्टर्ब करायला लागला मुळांना. जेव्हा असं करतो ना आपण उन्हाळ्याच्या टाईमला खास, तर ते झाड खराब होण्याची शक्यता, एखादी मेन जे राहते ना मुळा, ते खराब झालं ना तर झाड खराब होऊ शकते. पण नंतर प्रॉब्लेम होऊ नये म्हणून मी बऱ्याच प्रयत्नाने हे काढलेलं आहे. आणि आशा करते की हे प्लांटसुद्धा आपलं छान राहील. आणि उन्हाळ्यामध्ये विशेष काळजी घ्यावं लागते. बाकी ऋतूत तर प्लांट लागून जाते, रिपोर्टिंगचा एवढा त्रास होत नाही झाडांना, पण उन्हाळ्यात होते. कारण गरमी आणि उन्हाची इतकी गरम हवासुद्धा इतकी गरम आहे ना, त्याच्यामुळे संध्याकाळी जर पाणी दिलं झाडांना छान असं रात्रभर थंडावा राहते थोडा. तरी मी बरेच प्रयत्न केलेले आहे उन्हापासून वाचवण्यासाठी. आणि दरवर्षीच्या तुलनेत आहे ना यावर्षी बागेतले झाडं खूप फ्रेश आहेत. कारण जसं जसं अनुभव येते ना तसं तसं आपलं बागकामसुद्धा खूप सुंदर असं होत जाते आणि झाडंसुद्धा खराब नाही होत. नाही तर पहिले सुरुवातीला बऱ्याच चुका आपण करतो आणि आपल्या झाडंसुद्धा सुकत असतात. चला म्हटलं जे काही काम केलं ते तुम्हाला दाखवते. याचा रिझल्ट चांगला मिळाला तरी दाखवेल आणि झाड सुकलं तरी दाखवेल. उन्हाळ्यामुळे एखाद्या वेळेस मुळ्या डिस्टर्ब झाल्या तर खराब होऊ शकते, नाही तर 100% खराब होणारच नाही. आणि आता बघा अशा पद्धतीने मी हे सर्व काढून घेते आणि झाड लावून घेते. अशा पद्धतीने बघा झाड लावून घेऊया. कारण माहिती आहे का, बघा हे कापायसाठी आणलं मी, ते निघतच नव्हतं. आणि हे आहे ना खालच्या बागेत चांगलं होतं आणि मला आता घाई करायची सुद्धा काही काम नव्हतं. मी आहे ना पावसाळ्यापर्यंत या वेळेला राहू द्यायला पाहिजे होतं आणि पावसाळ्यात मग रिपोर्टिंग करायचं होतं. पण मला कुठं एक वेळा मनामध्ये आलं ना, तर घाईच इतकी होते ना, मी म्हटलं याला इथं काही फुलं येणार नाही, चला वर लावून पाहूया. आणि त्या घाईघाईमध्ये उन्हाळ्यामध्येच रिपोर्टिंग करायला सुरुवात केली. आता हे प्लास्टिक काढून घ्यायला बराच वेळ लागला. आणि आता बघा थोडीशी मुळांना हळद टाकते आणि झाड आपल्या त्या नेहमीच्या पद्धतीने लावून घेते. असं झाड ठेवते. साईडला या कुंडीमधली निघालेलीच माती टाकते आणि वर अजून सुकलेले पानं टाकेल. आणि इकडून तिकडून ईट किंवा कुंड्या ठेवावंच लागते उन्हाळ्याच्या, कारण त्याच्यामुळे हवा खूप असल्यामुळे मुळ्या जर हल्ल्यानं झाड खराब होऊ शकते. आणि दुसरं म्हणजे या मुळांना थोडासा थंडावा मिळण्यासाठी ह्या सर्व गोष्टी आपल्याला करावं लागते झाड जगण्यासाठी. म्हणून बघा हे पानं वळका तुम्ही आणि मला वेलाचं नाव नक्की सांगा. बघा अशा पद्धतीने मुळांच्या जवळ चांगली माती लावून घेतली, पूर्ण काळजी घेतली आहे झाड खराब होऊ नये याच्यासाठी. आणि बऱ्याचदा आहे ना प्लांट लावल्यावर सुद्धा काही दिवस हे पानं पूर्ण गळतात आणि नंतर पानं वाढल्यासारखे होतात. तेव्हा आपल्याला वाटते की आपला प्लांट खराब झालेला आहे, पण नंतर परत त्याला नवीन पानं यायला लागतात. कारण मधुमालतीचं तसंच झालं होतं. आता इतकी छान ग्रोथ घेतली आहे त्या झाडांनी, मी तुम्हाला नक्की दाखवेल पुढच्या व्हिडिओमध्ये. जेव्हा लावलं होतं ना काही दिवसात त्याचे पानं पूर्ण सुकले, कारण जे बारीक पानं असते ना ते पूर्ण वाळूनच जातात आणि पूर्ण पानं सुकली होती. आणि मी पण थोडी घाबरली, म्हटलं आपलं प्लांट खराब होते का काय. आणि काही दिवसातच नवीन पानं यायला लागले ना, आता खूप छान त्याची ग्रोथ सुरू झालेली आहे. ते व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर आहे, तुम्ही नक्की पाहा तुमच्याकडे पण मधुमालती असेल तर. आणि अशा पद्धतीने बघा आता सगळी माती टाकल्यावर पुढचं कसं लावायचं ते तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने कधी आहे ना वेल हालतेसुद्धा, त्याच्यामुळं बरोबर मातीनं तो झाकून घेणं खूप आवश्यक आहे. आणि आता बघा हे सगळं मी आता गेली होती पानं घ्यायला, तिकडेच मी जमा करून ठेवलेले होते ना एका कार्डबोर्डच्या डब्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये छान असे गांडूळसुद्धा तयार झालेले होते. बघा वरून परत पानं लावले. त्याच्यामुळे आहे ना खूप थंडावा प्रदान करतात उन्हाळ्यात हे पानं. हे बदामचे पानं होते आणि खूप दिवसाचे जमा करून ठेवलेले होते. जेव्हा खूप गळायचे नाही हिवाळ्याच्या टाईमला, तेव्हाच हे जमा करून ठेवलेले होते. कारण बदामचे पानं खूप लवकर मिळतात, त्याच्यानंतर बाकीचे पानं पडायला लागतात म्हणजे. आणि तेव्हाच मी आहे ना आजूबाजून सांगून 3-4 असे कट्टे बरेच असे घेऊन जमा करून ठेवले होते. आणि त्याच्यामध्ये छान असं पाणी शिंपडत होते ना, त्याच्यामुळे छान झाले ते.
आणि बघा आता अशा पद्धतीने वरून माती टाकली आणि इथे इकडून तिकडून आता ईट वगैरे लावते. एप्सम सॉल्ट टाकून पाणी टाकते, त्याच्यामुळे झाडं आहे ना जास्त स्ट्रेसमध्ये जाणार नाही आणि जगण्याची चान्स अजून वाढते ना. गरज खूप असली ना तरी पण आता 1-2 महिने थांबलं ना तर खूप छान राहील आपण झाडं लावताना. कारण एक वेळा थोडंसं ऊन कमी झाले ना तर बरं होईल. बघा आता एक अशा 2 ईट लावली आहे आणि ईटमुळे काय होते की आपलं झाड आहे ना छान असं थंडावा प्रदान करते. झाडं ईट म्हणजे खालून मातीची असल्यामुळे ते. आणि अशा पद्धतीने बघा पूर्ण पाणी देताना भरपूर प्रमाणात पोटभर असं झाडांना पाणी दिलं आणि दुसऱ्या दिवशी आली तर असं वाटलं की हे पानं, कारण हवा खूप येत आहे गरम वर आणि त्याला थोडीशी अशी ऊनसुद्धा लागत आहे, त्याच्यामुळं पूर्ण पानं असे वाढल्यासारखे दिसले मला. आणि मला असं वाटलं आता हे झाड खराब होते का काय, पण आशा आहे की हे झाड खराब होणार नाही, नवीन पानं नक्कीच येणार याला. तुम्हाला कशी वाटली रिपोर्टिंग नक्की सांगा. आवडलं ना तर चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट करा. बघा किती छान फुलं